तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी, साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिकाळी, साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी, साऱ्या भक्तांची माझी माऊली. काही मागणी करण्यात आलेली आहे निवेदनाच्या माध्यमातून. PI साहेबांना 3 दिवसाची यात्रा भरण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. तर भुसावळकर जनतेची इच्छा आहे की किमान 2 दिवस तरी ही यात्रा भरली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे सर्व व्यापाऱ्यांशी बोलून एक प्रयत्न करून बघणार आहोत. या दृष्टीने आम्ही पोलीस खात्याला सुद्धा निवेदन दिलेलं आहे की तुम्ही 11 वाजेपर्यंत आमची यात्रा संपन्न होईल तोपर्यंत कोणी यात्रा उठवू नये आणि कोणाला तकलीफ होणार नाही असं सहकार्य करा. प्रकारचं कोणतेही कपड्या जे घातलेले असतील वस्त्र तर त्याला आपण बारागाडीवर बसू देणार नाही असं प्रशासनाने सुद्धा आपल्याला एक सांगून ठेवलेलं आहे. शहरातील तरुण मंडळी जेवढे असतील तेवढ्या मंडळींनी आपल्या मरीमातेच्या यात्रेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हायचे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे असे मी आव्हान करेल त्यांना. 3 दिवस यात्रा याच्यासाठी सर्व जे ग्रामस्थ आहेत ते प्रयत्न करणार आहेत 3 दिवस यात्रा होण्यासाठी. सर, बैठक संपन्न झालेली आहे. नेमकं कोणकोणत्या सूचना झालेल्या आणि काही निवेदन देण्यात आलेलं आपल्याला? बरोबर आहे. आज मरीमाता मंदिर कमिटीची जी बैठक झाली 19 तारखेला यात्रा आहे. तर यात्रेमध्ये जे आपल्या 12 गाड्यांची जी ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये सुरक्षितता, बॅरिगेटिंग करणं, तसेच रस्सी वगैरे लावणे, तसेच यात्रामध्ये जी गर्दी मोठ्या प्रमाणावर जमा होते त्यामध्ये जे यात्रेकरू आहेत त्यांची सुरक्षितता, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना वगैरे देऊन त्यावर चर्चा झालेली आहे. सर, काही मागणी करण्यात आलेली आहे निवेदनाच्या माध्यमातून? निवेदनाच्या माध्यमातून सुरक्षेबाबत मागणी करण्यात आलेली आहे आणि वेळ वाढवण्यात यावा याबाबत मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात यात्रेतली गर्दी वगैरे बघून निर्णय घेण्यात येईल असं एकत्र चर्चा करून ठरवण्यात आलेलं आहे. सर, काही 3 दिवसाची मागणी करण्यात आली, 3 दिवस यात्रोत्सव संपन्न झाला पाहिजे, काही मागणी करण्यात आलेली आहे? बरोबर. 3 दिवस यात्रा याच्यासाठी सर्व जे ग्रामस्थ आहेत ते प्रयत्न करणार आहेत 3 दिवस यात्रा होण्यासाठी. परंतु यामध्ये जे दुकानं वगैरे येणार आहेत किंवा पाळणे वगैरे येणार आहे आणि त्यांची जागेची उपलब्धता या आणि किती लोक जे आहेत दुकानावाले ते थांबण्यास तयार होतील याबाबत एक नवीन प्रयोग करण्यासाठी कमिटीने तो निर्णय घेतलेला आहे. तो कमिटीचा निर्णय आहे. त्यामध्ये आमचं प्रशासनाचं वगैरे काही विशेष पण NOC आपल्याकडनं महत्त्वाची ठरेल सर शेवटी. बरोबर आहे. आता NOC जी आहे तर ती चर्चा वगैरे करून आम्ही देऊ. दरवर्षी मरीमाता यात्राोत्सव निमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी इथं मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. त्यासाठीचं जे पूर्वनियोजन होतं ही आमची दुसरी बैठक होती ना. आता दुसऱ्या बैठकीत सर्व विषयांवर शिक्कामोर्तब झालेलं आहे. 12 गाड्या ओढताना कोण बसतील, कोण गाड्या ओढतील, कोण बघत असतील, कोण बदले असतील अशा संदर्भातलं सर्व नियोजन झालेलं आहे. त्यानंतर 12 गाडी ओढल्यानंतर जी जत्रा भरते ती जत्रा रोडाच्या जास्तीत जास्त रोड सुटेल आणि ट्रॅफिकला कुठली अडचण होणार नाही या संदर्भामध्ये आम्ही काळजी घेणार आहोत. तसंच सर्व भुसावळकर जनतेची इच्छा आहे की किमान 2 दिवस तरी ही यात्रा भरली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे सर्व व्यापाऱ्यांशी बोलून एक प्रयत्न करून बघणार आहोत. त्याला जर यश मिळालं तर निश्चितपणे 2 दिवस ही यात्रा चालणार आहे. या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना ती विनंती करेल की आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासह या 12 गाड्या आणि यात्रेचा आपण आनंद घ्यावा. परंतु त्याच दृष्टीनं आपण आपल्या छोटे जे बालक असतील किंवा आपले जे आभूषणं असतील ते घालून जत्रेमध्ये येऊ नये अशी मी सर्व भुसावळकर जनतेला विनंती करेन. आज दुसरी सभा संपन्न झाली. PI साहेब सुद्धा आले होते, काय सांगाल? आज भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब इथे आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून आमचे सर्व भुसावळ शहराचे जे आमच्या वार्डाचे जे नगरसेवक आणि ज्येष्ठ नागरिक भगत जे 12 गाड्या ओढतात त्यांच्या माध्यमातून आजची मीटिंग संपन्न झालेली आहे. आम्ही PI साहेबांना 3 दिवसाची यात्रा भरण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह आम्हाला सिग्नल दिलेला आहे. तरीसुद्धा मी नागरिकांना सुद्धा विनंती करेन की
12 गाड्या ओढताना जे आपण रस्त्याला जे बॅरिकेड्स लावलेले आहे बॅरिकेडच्या मागे उभं राहूनच आपण 12 गाड्यांचा आनंद घ्यायचा आहे, जेणेकरून यात्रेमध्ये कोणतीही दुर्घटना घडणार नाही. आणि नागरिकांना आणि दुकानदारांना सुद्धा विनंती केली, जे नियम आणि अटी समितीच्या माध्यमातून ठेवलेले आहे त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे, जेणेकरून आपली यात्रा मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला मरीमातेची यात्रा पार पडायची आहे. त्यासाठी समिती पण प्रयत्न करते, सर्व गावकरी सुद्धा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी मरीमातेच्या यात्रेची दुसरी मीटिंग आमची संपन्न झालेली आहे. त्या ठिकाणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे PI आले होते. दरवर्षाप्रमाणे जे आम्ही 12 गाड्या ओढतो त्या ठिकाणी आम्ही स्वयंसेवक नेमलेले असतात, त्याचप्रमाणे आज तिथे मीटिंग झाली आहे. पुढचं पाऊल असं आहे की आम्ही असं ठरवलं आहे की 3 दिवसाची आम्हाला यात्रा भरवायची आहे. हा एक प्रयोग आम्ही करून पाहणार आहे. जर सक्सेस झाला तर पुढच्या वर्षी 3 दिवसाची यात्रा नक्कीच भरणार आहे. आणि ह्या वेळेचा जो टाईम आहे तो आम्ही 11 वाजेपर्यंतचा ठेवलेला आहे, म्हणून सर्व यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना मरीमातेचं दर्शन होईल या दृष्टीने आम्ही पोलीस खात्याला सुद्धा निवेदन दिलेलं आहे की तुम्ही 11 वाजेपर्यंत आमची यात्रा संपन्न होईल तोपर्यंत कोणी यात्रा उठवू नये आणि कोणाला तकलीफ होणार नाही असं सहकार्य करा. त्यांच्याकडनं होकार मिळाला का 1 तासाचा आपल्याला? त्यांच्याकडनं होकार मिळाला आहे आम्हाला की आम्ही सहकार्य करू तुमच्या. म्हणजे यंदा 11 वाजेपर्यंत यात्रा उत्सव असेल? हो, त्यांनी सहकार्य कार्याची भूमिका दाखवली आहे. तसं आमचे स्वयंसेवक सुद्धा ते यात्राला सहभागी आहे. ज्या ज्या ठिकाणी काही गोंधळ होईल काय होईल तर ते सर्व आम्ही पाहून घेणार आहे. त्यांचे पोलीस आमच्यासोबत राहणार आहे. या प्रभागातील सगळ्या तरुण मंडळींना आणि पूर्ण गावातील भुसावळ शहरातील तरुण मंडळी जेवढे असतील तेवढ्या मंडळींनी आपल्या मरीमातेच्या यात्रेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हायचे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे असे मी आव्हान करेल त्यांना. आणि आपली यात्रा यावेळेस आपण 2 दिवस ठरवली आहे किंवा 2 दिवसाची करायचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सांगितलं आहे साहेबांकडे, आम्ही मागणी केली किंवा आमची यात्रा ही 2 दिवस भरली पाहिजे. जर त्यांनी आम्हाला जर का होय असं उत्तर दिलं तर आपली यावेळेसची यात्रा जी राहील ती 2 दिवसांची राहणार आहे. आणि आपल्याकडं जेवढेही आपल्या एरियामधले मुलं असतील किंवा स्वयंसेवक असतील ज्यांना यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे, गाड्यांवर बसायचं आहे, त्यांच्यासाठी आपण टी-शर्ट्स जे अवेलेबल केले आहे त्यांनी लवकरात लवकर येऊन ते बुकिंग करून घेऊन जायचं आहे. बैठकी ही एक आढावा बैठक होती, जे आपले PI साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही बैठक आढावा बैठक म्हणून घोषित केलेली आहे. आणि येत्या 19 मार्चला जी आपली मरीमातेची यात्रा जी असते गुढीपाडव्यानिमित्त, त्याचं जे 12 गाड्या ओढण्याचा जो कार्यक्रम असतो हा आपण दरवर्षाप्रमाणे सर्व भुसावळ नागरिकांसाठी आपण सांगू शकतो की आपण 6 वाजेला 12 गाड्या ह्या ओढल्या जातील. त्यासाठी जे आपले भाविक भक्त असतात आनंद घेण्यासाठी आलेले असतात 12 गाड्यांचा, तो आपण 6 वाजेपासून आपण त्या मार्गावर उभं राहायचं आहे बॅरिकेडिंगच्या पलीकडे. आणि आपलं जे नियोजन आहे 12 गाड्यांवरचं सुद्धा ते टी-शर्टद्वारेच असेल. ज्यांना टी-शर्ट नसेल असं पोलीस प्रशासनाने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की इतर प्रकारचं कोणतेही कपड्या जे घातलेले असतील वस्त्र तर त्याला आपण 12 गाडीवर बसू देणार नाही असं प्रशासनाने सुद्धा आपल्याला एक सांगून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे फक्त टी-शर्टवालेच 12 गाडीवर बसतील असं या वर्षाचं नियोजन आहे. आणि पुढील नियोजन अजून काय असेल तर ते आपल्याला या आपल्या BCN न्यूजच्या माध्यमातून आपल्याला लवकरच कळवण्यात येईल. 3 दिवसाची यात्रा उत्सवाची मागणी आपली आहे. साहेब म्हणतात की ते ठरवतील, परंतु NOC फार महत्त्वाची पोलीस प्रशासनाची असते. काय सांगाल, 3 दिवसाची यात्रा उत्सव असेल का? 3 दिवसाचं आपलं एक नियोजन आहे किंवा 3 दिवसामध्ये जर सक्सेस झाली यात्रा तर आपण तो यावर्षी प्रयोग करणार आहोत. कारण आपण 3 वर्षापासून एक प्रयोग आपण करतोय तर त्यामध्ये आपल्याला यश मिळतं आहे. तर यावर्षी सुद्धा जर जे दुकानं आहे तर त्या पलीकडे जर गेले तर आपल्याला साहेबांच्या म्हणण्यानुसार, आम्ही काल साहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो तर साहेबांचं म्हणणंसुद्धा एक पॉझिटिव्ह होतं की जर मागच्या बाजूला जर दुकानं गेली तर आम्हाला 2 दिवस 3 दिवस यात्रेसाठी परमिशन देण्यासाठी कुठेही नकार नसेल. तर आपले जे दुकानं रोडावरती लागतात त्यांचा फक्त एकच विषय आहे की ते दुकानं रोडावरची आपल्या आई मरीमाता मंदिराच्या बॅक साईडला जर गेले तर आपल्याला 2 दिवस 3 दिवस यात्रा ही आरामात भरेल असं त्यांचं सुद्धा आहे मत. आणि समिती पण आपलं आहे की बुवा समितीद्वारे आपण नियोजन करणार, त्यासाठी नियोजन सुरू आहे. म्हणजे दुकान हे आपले मागे जातील?
आपण जर नियोजन केलं तर हो, आपण आमचं जे नियोजन आहे या वर्षाचं जे ठराविक दुकानं जे महत्त्वाची दुकानं आहे तर ते जर आपल्या मरीमाता मंदिराच्या बॅक साईडला तिथे जागा आहे आपण साफ केलेली आहे, तर तिकडे जे खेळणे येणार आहेत किंवा पाळणं वगैरे तर त्यासाठी दुकानं आकर्षण तिकडे राहील. तर नक्कीच यावर्षी आपली 2 दिवसाची तरी यात्रा, 3 दिवस नव्हे तर 2 दिवस तरी यात्रा ही पूर्णपणे आपण भरवू शकतो अशी हमी आहे आपण घेतलेली आहे. बापू का बाप भी मुझे शेर जैसे पाला है, बापू का बाप भी मुझे शेर जैसे पाला है, लकी शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला, शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला है. शेर की दहाड़ जैसे जंगल में गूंजती है बेटा ये भीम का जो लगते जिगर पट्टी है, हाथों में पावर ये नीला सा टावर, समझ के बंदे ना किसका है डर, लाखों में आते हैं लाखों में जाते हैं, भीम का ये बंदा अकेले आता है, ब्लैक कार ब्लैक सूट आज जिसकी मेहरबानी नाम उनका भीमराव अंबेडकर है, हाथ डाले औरत पे हाथ काट डालते हैं, समाज का बंदा वो नीला रक्त पानी है, डरते किसके बाप से वो डर है मेरे साथ में. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.